मित्रांनो नमस्कार. आपण आज सायकल राईडला आलो आहे बलवडी भाळवणीजवळच्या येरळा नदीच्या ब्रिजवर आणि आपण आज कुंडलच्या दिशेनं चाललो. सुंदर आणि आल्हाददायक वातावरण. हे आपले सायकलिस्ट या ठिकाणी आलेले आहेत. 2 मिनिट आपण विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊया. पूर्व दिशेला सुंदर आणि रम्य वातावरण झालेलं आहे. सूर्याचा लाल गोळा मस्त दिसतोय, छान दिसतोय. मित्रांनो आपण आता बलवडी फाट्यावर थांबलोय आणि आपले मित्रमंडळी भेटलेत. सचिन दादा त्या ठिकाणी थोडीशी आपण घेऊन आपण कुंडलच्या दिशेने जाणार आहोत. मित्रांनो आम्ही आता कुंडलच्या दिशेनं चाललोय. बलवडी फाटा पाठीमागं पडला आणि माझ्या पाठीमागं लांब पाहताय तुम्ही सर्व सायकलिस्ट आहेत आणि आम्ही कुंडलच्या स्टँडपासून परत येणार आहे. आजचं आमचं 50 किलोमीटरचं टार्गेट आहे. मित्रांनो आपण आता पोचलोय प्राचीन नगरी कौंडल्यपूर अर्थात कुंडल गावाच्या प्रवेशद्वारावर आपण त्या ठिकाणी पोचलोय आणि इथं आपलं 25 किलोमीटर एक वेळचं पूर्ण होतं. कुंडल या ठिकाणी धनश्री नाश्ता सेंटर हॉटेलमध्ये आपण आलो आहे आणि या ठिकाणी सायकल लावलेली आहे आणि थोडासा आपण नाश्ता करूया. हे टेबल आहे आणि या ठिकाणी छोटंसं जार ठेवलेलं आहे आणि इथं ग्लास ठेवलेले आहेत. इथं लागेल तसं घ्यायचं पाणी आणि आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण घेऊ शकतो. छान संकल्पना आहे. हे जोडी आहे समोर दिसत आहे. हे राज्यस्तरीय खेळाडू सायकलिस्ट आहेत. आता आम्ही या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक या ठिकाणी आलोय. मित्रांनो नमस्कार. निसर्गाकडे चला या उपक्रमांतर्गत आपण आज क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतीस्थळ कुंडल या ठिकाणी आलो आहोत. वसंतोत्सव नुकताच सुरू झालेला आहे. नवीन झाडाला पालवी फुटलेली आहे आणि आपण हा एक सामाजिक संदेश घेऊन आपण ही सायकल राईड काढलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या पाठीमाग पाहताय बरेच सायकलिस्ट दिग्गज असे या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सायकलिंग क्षेत्रामध्ये असलेले आहेत. हिम्मतराव मलमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर हिम्मतराव मलमे सरांनी खूप सामाजिक काम केलेलं आहे.
त्यांच्या मला वाटते ग्रंथालय आहे एक, शिवाई प्रबोधन हा वाचनालय आहे. त्याच्या माध्यमातून त्याने सायकलिंग आणि सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांचं याबद्दल काय मत आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार. आज 16 मार्च आणि अर्थातच काल 15 मार्च जे सध्या व्हिडिओ बनवत आहेत आणि ज्यांचं सोशल मीडियावरती प्रभुत्व आहे असे आम्हा सर्वांचे आदरणीय नवनाथ कदम सर यांचा काल वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी विटा ते कुंडल अशा प्रकारची एक निसर्गाकडे चला ही सायकल रॅली किंवा सायकल राईड आयोजित केलेली आहे. आणि सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये ज्यांचं नाव घ्यावं ते क्रांतिसिंह नाना पाटील, थोर क्रांतिकारक, त्यांचं स्मृतीस्थळ कुंडल ही एक क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाणारी संपूर्ण देशाला ओळख आहे. आणि त्या ठिकाणी मित्रो आम्ही सध्या या ठिकाणी आहोत. आणि जसं त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये क्रांतिकारी भूमिका वठवली ते क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्याचबरोबर या कुंडल नगरीचे सुपुत्र, त्याचबरोबर एक स्वातंत्र्य सैनिक आदरणीय जी.डी. बापू लाड आणि त्याचबरोबर कॅप्टन रामभाऊ असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असो, देशासाठी ज्यांनी आपलं प्राणार्पण त्या ठिकाणी देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली अशा क्रांती नगरीमध्ये या ठिकाणी सध्या आम्ही आहोत. सर्वप्रथम या विभूतींना आम्हा सर्व सायकलिस्टच्या वतीनं क्रांतिकारी विनम्र अभिवादन आणि आजचे खरे सत्कार मूर्ती आदरणीय नवनाथ कदम सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप त्यांना निरोगी, आरोग्यदायी, आनंदी अशा शुभेच्छा आम्हा सर्व पलूस सायकलिस्ट क्लब आणि त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय आणि सर्व सायकल प्रेमी आणि त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी सर्व सायकलिस्टच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. वाचन संस्कृती वाढवूया, नवनवीन सुसंस्कार रुजवूया, सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया. कारण पर्यावरणाचं रक्षण म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण हा उदात्त हेतू घेऊन आम्ही आदरणीय सचिन दादा असतील किंवा प्रवीण भाऊ आमचे मडके सर, त्यानंतर या ठिकाणी आमचा छोटा केतन ज्याला आम्ही म्हणतो केतन साबळे आहेत आणि आमचे पोलूस सायकलिस्ट टीम या माध्यमातून या अशा उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असते. आणि त्याच्यात भर म्हणून या ठिकाणी आमचे या सायकलिंग मधले मार्गदर्शक म्हणून जे सर्वांना खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन करीत असतात ते प्रवीण कुमार शिंदे सर असतील, त्यांचा चिरंजीव जो नुसता जाता राज्याला जाऊन आलेला आहे, सायकलिंगच्या माध्यमातून स्टेटला तो खेळून आलेला आहे, राजवर्धन शिंदे. त्याचबरोबर त्यांची कन्या पण या ठिकाणी आहे. कुठे गेली कन्या सुद्धा आहे. आणि त्यांच्यासोबत आलेली सर्वच टीम, मला आता काही जणांचं नाव परिचित नाही, जाधव सर आहेत, त्याचबरोबर गजानन गाडगे माझे सैनिक आणि उपाळीहून आलेले एक्स आर्मी मॅन आहेत गजानन गाडगे, असे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. तर या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांच्या सरांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं एक पुस्तक भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि या निमित्तानं त्यांचा उदंड निरोगी आरोग्य त्यांना लाभो आणि असंच आपलं जे काही राईड आहेत त्या राईड मध्ये आपण सहभागी होत राहून संस्कारक्षम मुलांच्या पर्यंत किंवा संस्कारक्षम पिढीपर्यंत कशा पद्धतीने हा इव्हेंट जाईल आणि प्रत्येकाला कसं निरोगी आरोग्य लाभेल या पद्धतीचं आपण अपेक्षा ठेवूया. सरांना आम्हा सर्वांच्या वतीनं खूप खूप वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे. आज या ठिकाणी आपण पलूस सायकलिंग क्लब आणि सायक्लो स्पोर्ट्स इंडोरन्स विटा मधील सर्व सायकलिस्ट आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर हे स्मृतीस्थळ सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ज्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याचे खरे हे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या समोर आपण हा छोटासा कार्यक्रम घेतोय. निसर्गामध्ये बदल होतोय. वसंत ऋतूचं आगमन 14 तारखेलाच झालेलं आहे. 15 तारखेपासून आपण नवीन ऋतूमध्ये आलेलो आहोत आणि आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे चला हा संदेश आपण देण्यासाठी, हा सामाजिक संदेश घेऊन आपण चाललेलो आहोत. खरं तर आरोग्याचा संदेश प्रत्येकानं पाळला पाहिजे, त्याची प्रेरणा घेतली पाहिजे, कारण आता त्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यातला सर्वात उत्तम व्यायाम प्रकार म्हणजे सायकलिंग आणि आपण ह्या सायकलिंग क्षेत्रामध्येच हे सर्वजण कार्य करत आहोत. खरं तर या ठिकाणी माझं फक्त एक वाढदिवसाचं निमित्त होतं, मात्र आपण सगळे एकत्र यावं आणि कुठंतरी आपण थोडंसं भेटावं हा उद्देश होता. सर्वजण या ठिकाणी आले.
त्याबद्दल मी पलूस सायकलिंग क्लब आणि विट्यातले सगळे सायकलिंग क्लबमधले जे सदस्य आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, चला तर आता आपण परतीच्या रस्त्याला लागूया. हे सगळे आपले सायकलिस्ट इथून इथला कार्यक्रम झालेला आहे आणि आपण आता जाऊया. बलवडी फाट्याजवळ थांबलोय. पाठीमागून एक टीम यायला लागले. पलूस सायकलिंग क्लबचे सदस्य आणि विटा सायकलो स्पोर्ट्स सेंटरचे सदस्य या ठिकाणी आहेत. आता इथून पुढे पलूस जवळ असल्यामुळं पलूस सायकलिंग क्लबचे सर्व सायकलिस्ट इथून जाणार आहेत आणि आम्ही आता पुढे विट्याच्या मार्गाने जाणार आहोत. राहिला चला पलूस. ओके, बाय बाय. चला, नमस्ते. चला चला, आपले पण जाऊ दे. चला चला मित्रांनो, आता परत जाऊया आपल्या दिशेनं. मित्रांनो, विटा आता फक्त 2च किलोमीटर राहिलेले माझ्या पाठीमागं पाहत आहे आणि आपला हा आजचा वसंतोत्सव प्रारंभ इको फ्रेंडली सायकल निसर्गाकडे चला हा सामाजिक संदेश घेऊन जाणारी ही सायकल राईड आपली आता समाप्त होत आहे आणि आपण हाच संदेश सर्व लोकांपर्यंत पोचवूया आणि येत्या जूनपासून आपण भरपूर झाडं लावूया आणि पर्यावरणाची जोपासना करूया, सगळीकडे हिरवंगार करूया आणि आरोग्य सांभाळूया, सायकल चालवूया.